नमस्कार मित्रांनो, हे माझ्या घरातला भवानी मातेचं मंदिर. हे माझ्या घरातलं भवानी मातेचं मंदिर आहे. चला आता आपण जाऊया देडवा देवीच्या मंदिरात, जे आहे देवगड जामसंडे गावचं दैवत. आता आम्ही मंदिरात पोचलोय. हे जे तुम्हाला लाकडासारखं दिसतंय, हा आहे होळीचा खांब. इथे दरवर्षी होळीला मोठा उत्सव होतो. चला आता मंदिरात प्रवेश करूया. आपण हातपाय धुवून घेऊया. आम्ही जेव्हा गावी येतो तेव्हा देडवा देवीच्या दर्शनाला येतो. हा आतमध्ये प्रवेश केल्यापासून इथे आहे बुबू माझ्या बरोबर. तर चला आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया. हे बघा कशी बसली आहे, माझी बहीण आहे. तिला बाय करूया. ती सांगते सबस्क्राईब करा, तुम्ही पण करा. मम्मीने इथे ओटी भरली आणि भजीव आणि गाळांना बोलले. प्रसाद नलावडे. हर्षिता, हर्षिता. आता पाया पडून झाले. आता मंदिराच्या आवारात बसूया. मग मम्मीला थोडासा प्रसाद देतो आणि मी पण खातो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि कमेंट्स करून सांगा तुम्ही या मंदिरात कधी आलेलात, आणि नाही आलं असाल तर नक्की या. आता बाजूला रामेश्वर मंदिर जाऊया. ही देवीची पालखी आहे. हे देवाचे निशाण आहेत.
तर चला आता रामेश्वर मंदिराच्या पायाला जाऊया. हे आहे ते बाजूला असलेलं गणपतीचं मंदिर. त्याचे पण पाया पडूया आणि आपण बाहेर पडूया. आता आपण चालले विहिरीवर. चालून चालून माझे पाय खूप दुखले. हा भुबू आमची काय पाच सोडणारच नाही, परत आला. मी विहिरीत खाली उतरून माशांना तांदूळ घातले. तुम्ही एकटं जाऊ नका, माझ्यासोबत पप्पा आलेले. मी तांदूळ घातल्यावरती खूप सारे मासे आले. चला आता वरती जाऊया. पावसाळ्यात विहिरीचं पाणी इथपर्यंत येतं. हिला माझाच हात पकडायचा असतो म्हणून ती थांबलेली. अगं चल. ती फक्त मस्तीच करते, मी तिच्यासाठी खेळतो. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. सी यू नेक्स्ट.